आलोय बघा दोस्तानो, आज म्हशींकडं काय सांगायचं तुम्हाला. 2-3 दिवस झालं वैतागानं घरीच मसरं बांधली आणि काय कुटी बी खाईना ती आणि कायच खाईना ती. पाक नुसता मसराने नाश केला म्हणून आणली बघा आज निवांत राहणार. बघा इकडं सगळं भरपूर आहे, जकडं बगल तकडं तुम्हाला सांगतो कुसाळच आहे. आबाळ पण तुम्हाला सांगतो गच्च भरलंय राव. काय करायचं आता, खरं म्हणलं तर पाऊस पडू नये, नाहीतर हाही सकाळी एकदा जर धुवून गेलं तर पुन्हा जनावर लय अवघड आहे राव. निलेश राजे, किती पण केळं आणून खा, का उपयोग नाही. हे आता तुला माझ्या पैशी जागा नाही, कारण का सगळं रान तू एकट्यानं बळकावलं. एकटाच रानला का सगळं फिरतोय आणि मग मी काय वाऱ्याकडे तोंड करूत फिरू का? हां, आता ह्याच्यातली मसरं तुला एक सुद्धा देणार नाही बघा, एक सुद्धा मस तुला ह्यातली देणार नाही. सगळी मसरं आता ही मीच बळकवणार. लगा तुला म्या दुधासाठी लागा एक मस दिली आणि तू लागा सगळा धिंगाणा करत बसलाय. बस हा किती दिवस खातोय मला बिन बघायचंच आहे. प्रत्येक वेळेला तुझं काही ना काही खुरापत असते, पण असू द्या. सकाळी बघा तुम्हाला सांगतो, आज बायकोनं मस्तपैकी धपाट केलं, इतकं चव देऊन खाल्लं. ते लावलेलं, मिरची टाकलेली आणि इतकं भारी लागलं राव की बोलायचं काम नाही. आणि पिशवीत मी 3 बाटल्या घेऊन आलो, कारण का आज आत्ता वारं सुटलं बघा दोस्तानो. नाहीतर सकाळ धरणं नुसतं कडक झार ऊन होतं, सकाळ धरणं कडक झार ऊन होतं. अरे अडाकी बाटली खातो का? हा अरे अडका हिरी अडाक, तुम्हाला सांगतो बाटली खाया बघतोय. काय करायचं, असे टाकतोय पड्यात. कोणीतरी पाणी पिऊन टाकलेले आहेत चिलारीच्या बुडक्यातनी. काय करायचं. आणि आता वारं सुटल्यामुळं मला बी बरं वाटायला लागलं, नाहीतर काय टोपी घालून वैताग आलता मला. 3 बाटल्या गच्च भरून आणले, आता 2 संपले द्या. आता शेवटची बाटली, पण काय नाही, शेवटची बाटली तुम्हाला सांगतो जाऊस तर मला पुरते. आणि असं वारं सुटलं की म्हशींना बी आनंद होतोय आणि चगावडची दे, निबार चगावडची द्या. आता हिरवाळ पडलं का चगावडची द्या. आणि जोपर्यंत हिरवाळ पडत नाही तोपर्यंत राव म्हशीने इतकं मला दमवलं, लय दमवलं. तरी पण मी महागा हटलो नाही बघा. सारखं पुढं जायचं महागारी हाणायचं, पुढं जायचं महागारी हाणायचं. आलो बघा काल सगळा परवा दिवशी बाजार ही घेऊन आलो सगळं. आता का टेन्शन नाही, आता 2-3 रोज टेन्शन नाही. आता दळण पण तुम्हाला सांगतो आणलेलं आहे, फक्त आता बाजरीचं दळण तेवढं राहिले आणायचं. बाजरीचं पण दळण तुम्हाला सांगतो आणायचं आहे. बाकीचं धपाट्याचं आणि गव्हाचं आणलं. आता बाजरीचं तेवढं दळण आणलं की तुम्हाला सांगतो माझं कामच झालं मग. आणि लाईट पण नसते हो. आता इथनं जायचं, मसरं बांधायची, त्याला खुराक चारायचा, दूध काढायची, मग तुम्हाला सांगतो पुन्हा जायचं दळायला. आणि लवकर मसरं बांधल्या जर दळायला गेलो ना तर मायदा गर्दी राव, बोलायचं काम नाही. आले गे हो हो खा वाटे ना का रे अडक. लयच पुढं करतोय, पण ही कसं आहे माहिती आहे का, ध्यान ठेवूनच बसावं लागतंय. काय सांगायचं तुम्हाला, एक म्हैस आहे, ती काय करते, अशी चपल्या कोणाच्या अशा तुटलेल्या पडलेल्या असल्या की ती चपल्याच खायला बघते. आणि ही रियाडाग कुणी बाटले पाणी पिऊन टाकलेले असते ते बिसलेरीतल्या, ती बाटल्या खाते. मग आता मला सांगा दोस्तानो, ह्याच्यावर उपाय काय? आणि तुम्हाला जर काय नियमानं माहीत असलं तर मला सांगा राव. ही जनावरं एक खेटार खात आहे आणि एक बाटल्या खात आहे, म्हणजे मला कायमस्वरूपी तर उपाय होईल. काय करायचं.
कसं तर दिवस काढायचं तर ते पुन्हानं बायकोला मोबाईल घेऊन दिल्यापासून नुसतंच चकार चालले. काय करायचं, मला का म्हटलं तर त्याचं देत होतं पैसे माघारी टप्प्याटप्प्यानं, पण ती राव मला न विचारतं पुढचाच कारभार केला आणि खात सगळं ह्यानं एकट्यानं घातलंय आणि माझा उकरड्यात खात तसाच ठेवला. आता काय सांगायचं तुम्हाला, अवघड झाले राव. पण कसं आहे माहिती आहे का, असू दे, माझं तर खात काय कुठं वाया जात नाही. मी कुठल्या तर शेतात घालील की. पण त्यानं मला म्हणायचं, भावा लगा तू निमा खात घाल, मी निमा खात घालतो, पिरूया. असं नाही बघा, त्याला फक्त एकट्याला पाहिजे, सगळं एकट्याला पाहिजे. अरे किती दिवस तू एकटा खाणार बाई, गुडगावर चगाळ आहे हो बाई, चगाळ भरपूर आहे. जकडं बगल तकडं हो बाई सगळं चगाळच आहे. मासरांना म्हणावं किती बी खावा. येवा इकडून ही इथपर्यंत डांबरी झाली, ह्या डांबरीच्या कडेला पाक मी आलो. म्हणजे घरापासनं हे जवळजवळ अंतर 3.5 किलोमीटर आहे. म्हणजे इकडं 3.5 यायचं, माघारी 3.5, असं 7 किलोमीटर अंतर मी मसरी घेऊन आली बघा. म्हणजे 3.5 जायची घरापासनं, पण जायचं आणि यायचं मिळून 7 किलोमीटर होतं. पण असू द्या, घराच्या भोवतानी आता खायला काय नाही हो, सगळं पाक पुसून घेतले जनावरांनी. त्याला तर काय म्हणायचं, आता जवळजवळ 6-7 महिने झालं त्या घराच्या भोवतानी हिंडते ती. आणि आता ह्या बाजूला तुम्हाला सांग तुमचा काय म्हणजे लांब आहे, घरापासून गावापासून हे अंतर खूप लांब आहे. त्यामुळे इकडे तुम्हाला सांगतो जनावर अतिशय कमी आहे, आणि कमी जनावरांची संख्या असल्यामुळं चगाळ भरपूर आहे बघा. आणि तुम्हाला माहीत आहे आपली मसरं चगाळा खायला एक नंबर आहे आणि खाती ती, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काय काम नाही. पण ही बंधुराज जी आहे ती मला तुम्हाला सांगतो नेहमी टेन्शन देतं, नेहमी टेन्शन देतं. पण मी काय एवढं काय तर घेणारा माणूस नाही. जी आहे ती आपल्या रेग्युलर तुम्हाला सांगतो चाललंय ती चाललंय. असं दे, कसं आहे माहिती आहे का, लय ही पण करून चालत नाही. पण कसं आहे, त्यानं एकटं जरी किती जरी पिकवलं आणि तुम्हाला सांगतो त्यानं किती जरी खाल्लं तर ती सुखी होणार नाही. कसं असतं, माणसाला वाटतं मला अजून थोडं मिळावं खावावं, पण कसं आहे माहिती आहे का, माणूस हा आशेवर जगणारा प्राणी. त्याला किती जरी दिलं तर खाल्लं आणि किती जरी हावहाव केली तर त्याचं समाधान कधी होत नाही. म्हणजे माणूस आनंदी राहत नाही. याचं कारण सतत हावहाव प्रत्येक माणसाचं तीच आहे हो. ह्याला काय वाटतंय, मी आता मोठा माणूस झालोय, पण आता तू तुझ्या घरी झाला असशील, काय करायचं मग. असं हॉटेलात मी जेवत बसला असतं असं द्या. मी राव त्याच्यावर लई विश्वास ठेवला होता, पण तुम्हाला सांगतो माझा विश्वासाला आता त्याच्याबद्दलची जी भावना होती ती पाक तडीच गेली. असल्या उन्हात तानात तुम्हाला सांगतो जनावर राखावं लागते ती, आणि त्यात तुम्हाला सांगतो 2 टाईम पाणी पाजून आणावं लागते ती. 2 टाईम नाही पाणी पाजणार तर तुम्हाला सांगतो दिवस मावळूस तर जनावरच हिंडत नाही. मग आता तुम्हाला सांगतो 5 वाजेपर्यंत टेन्शन नाही, मग 5:30ला इथनं हालायचं जनावर.